सध्या देशभरात अनधिकृत बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा चर्चेत आहे। या पार्श्वभूमीवर अमरावतीत सुद्धा अनधिकृत बांगलादेशी नागरिकांची माहिती गोळा करण्याची एक महत्त्वाची मोहीम सुरू करण्यात आली आहे। या संबंधात शिवसेना नेते सुनील खराटे यांनी आपल्या समर्थकांसह पोलीस आयुक्तांना भेट देऊन या विषयावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। चला जाणून घेऊया या विषयाचा तपशील। देशभरात अनधिकृत बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे। याच पार्श्वभूमीवर अमरावतीतही अनधिकृत बांगलादेशी नागरिकांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे। यावर कारवाई करण्याकरिता माजी नगरसेवक सुनील खराटे यांनी आपल्या समर्थकांसह पोलीस आयुक्तांना भेट दिली होती। त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने अमरावतीमध्ये अनधिकृत बांगलादेशी नागरिकांची माहिती गोळा करण्यासाठी एक मोठी मोहीम सुरू करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांसोबत एकत्रितपणे शहरातील विविध ठिकाणी अतिक्रमण करून राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची माहिती गोळा करण्याची मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेच्या अंतर्गत शहराच्या विविध भागांमध्ये विशेष निरीक्षण आणि छाननी केली जात आहे। सुनील खराटे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे की अनधिकृत बांगलादेशी नागरिक शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण करून राहत आहेत आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे। ते म्हणाले की सध्या या मोहिमेची सुरुवात केली आहे आणि आम्ही प्रशासनाशी हात मिळवणी करून या नागरिकांना अमरावतीहून स्थलांतर करण्यासाठी पाठवण्याचा प्रयत्न करीत आहोत। अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे की ही मोहीम शहराच्या सर्व भागांमध्ये लवकरच विस्तारित केली जाईल, ज्यामुळे अनधिकृत नागरिकांचे प्रमाण कमी होईल आणि शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होईल। संपूर्ण जगात एक विषय गाजत होता की आपल्या भारतातील सर्व हिंदू बांधवांना बांगलादेशमध्ये त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो आणि त्या अनुषंगानं आम्ही सुद्धा आमच्या हिंदू बांधवांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलो आणि या देशातील सर्व बांगलादेशींना या देशातून त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि त्या अनुषंगानं अमरावती शहरात असलेल्या सर्व बांगलादेशींना या अमरावतीतून घालवून त्यांना त्यांच्या देशी परत पाठवावं अशी आमची मागणी होती आणि त्या मागणीनुसार आज CP साहेबांकडनं जवळपास एक 4-5 दिवसापासून ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे आणि अमरावतीतल्या बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवण्यासाठी त्यांना रेक्टिफाय करण्याचं जे आता मोहीम सुरू केली आहे त्या मोहिमेत आज आम्ही भेट दिली आणि या निमित्तानं ज्यांच्या म्हणजे अवैधरित्या या भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना या देशातून जाण्यास भाग ते पाडणार आहेत आणि त्या निमित्तानं एक आणखी गोष्ट चांगली होणार आहे की त्यांच्या माध्यमातून ज्या इथल्या मुस्लिम बांधवांवर असो किंवा इथल्या हिंदू बांधवांचा जो आज काय म्हणते रोजगार हिसकावला गेला तो रोजगारसुद्धा आमच्या मुस्लिम किंवा हिंदू बांधवांना परत मिळेल हा आमचा मुख्य उद्देश आहे आणि त्या निमित्तानं पोलीस कारवाई सुरू आहे। अशा प्रकारे अमरावतीमध्ये अनधिकृत बांगलादेशी नागरिकांविरुद्ध राबवली जाणारी ही मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे। या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रशासन आणि स्थानिक जनतेमध्ये सुसंवाद ठेवणे आवश्यक आहे। आपल्याला या मोहिमेबद्दल अधिक अपडेट्स आम्ही देतच राहू। त्यासाठी बघत रहा सिटी न्यूज।